करू सर. छत्रपती शिवाजी महाराज महाराज्योत्सव शिबिराचा जो योजना आहे, या योजनेतील बघितले गेलं तर तहसील कार्यालय ते पहिला टप्पा पार पडलेला आहे. आणि याच अनुषंगाने बघितले गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे विभागीय उपायुक्त आहे परदेशी सर, ते स्वतः आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. जे महाराजस्व जे शिबिर आहे, या शिबिराचा पहिला टप्पा आज तहसील कार्यालय पार पडलेला आहे, यावर काय सांगा? छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरच्या अनुषंगाने नागरी भागातला टप्पा सुरू झालेला आहे. ग्रामीण भागातले टप्पे आता संपलेले आहेत. सुरुवातीला महसूल मंडळ स्तरावर टप्पे झाले होते. त्या ठिकाणी शासनाच्या सर्व विभागाच्या, महसूल विभागाच्या तर आहेत, जातीचं प्रमाणपत्र असेल, जमिनीच्या अनुषंगाने प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, त्यानंतर श्रावण बाळ किंवा या सामाजिक सहाय्य योजना शासनामार्फत ज्याचं अनुदान दिलं अशा योजना असतील, PM किसान असेल, सर्व योजनांचा जे काही प्रलंबित असेल ते एका दिवसामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून जनतेला न्याय देण्यासाठी हे शिबिर आहे. आणि त्याचाच भाग म्हणून नागरी भागातला टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने आज या खुलताबाद तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील आणि मग राहिलेले तालुका क्षेत्रातील सर्व जे शेतकरी बांधव असतील किंवा गरजू असतील, ज्यांना शासनाची सेवा पाहिजे, अशांसाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. तर एकीकडे बघितले गेलं तर जिल्ह्यामध्ये बघितलं तर महसूल संबंधित कोणत्या प्रमुख समस्या सोडवण्यावर आपण प्रशासनाने भर दिलेला आहे? यामध्ये आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय महसूल मंत्री महोदय असतील, या भागाचे सन्माननीय विभागीय आयुक्त जे श्रीकांत सर असतील, सर्वांचं शासन निर्णय जो मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना जो काढलेला आहे, शेतकरी बांधवांच्या जमिनी आहेत त्यामध्ये आता वाटण्या झालेल्या आहेत आणि छोटे छोटे तुकडे पडल्यामुळे लांबच्या तुकड्याला जाता येते, रस्त्यांची समस्या झालेली आहे. काही ठिकाणी अतिक्रमण करून जमिनीचे भाव वाढल्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहेत. हे ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले ते रस्ते अतिक्रमण मुक्त करणे, ज्या ठिकाणी रस्ते नाही त्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143च्या अनुषंगाने रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे, पोलीस बंदोबस्तात तो मोकळा करून देणे आणि शेतकऱ्याला त्याच्या शेताची चांगल्या प्रकारे मशागत करता यावी असं सहाय्य करणे, असा उद्देश आहे. सर, याच प्रश्न तुम्ही पुन्हा, जसं की आता पाणंद रस्ते जे आहे बळीराजा पानंद योजनेची, या संदर्भात बघितलं गेलं तर शेतकरी कुठेतरी ते रस्ते अडवणूक करताय आणि अडवणूक झाल्यानंतर आपण काय कारवाई करणार शेतकऱ्यांना? मध्ये महसूल मंत्री महोदयांनी ज्या ठिकाणी मुद्दामहून शेतकरी बांधव अडवणूक करत असतील आणि कायदा रस्ता देण्याच्या बाजूने असताना सुद्धा त्या ठिकाणी अडवणूक करत असतील, तर जे काही शासनाचे कायदे आहेत विविध, ते पोलीस विभागाचे कायदे असतील, वेगवेगळे कायदे असतील, त्या ठिकाणी मुद्दाम अडवणूक होत असेल तर त्याचाही वापर करण्याच्या अनुषंगाने महसूल मंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत. परंतु सर्वात जास्त सामोपचाराने समजावून सांगून, कायद्यातल्या तरतुदी त्या ठिकाणी स्पष्ट करून आणि त्यानंतर प्रसंगी मग पोलीस प्रशासनाची मदत घेऊन हे रस्ते मोकळे करायचे आहेत. या शासनाच्या ज्या उपक्रम आहे, हा शिबिर आहे, या शिबिराला कशा प्रकारे जिल्ह्याभरात प्रतिसाद मिळतो? मागे आता आपण फेब्रुवारीपासून ही शिबिर सुरू झालेले आहेत. आता नागरी भागातला टप्पा सुरू झालेला आहे. आम्ही जिल्हाभरातली जी आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येते आणि 8 जिल्ह्यामधून विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आकडेवारी येते. असंख्य प्रमाणपत्र निर्गमित झालेले आहेत. आपल्या सामाजिक सहाय्यता योजना, संजय गांधी योजना असतील किंवा आदरणीय योजना असतील, त्याचाही लाभ, त्याची आकडेवारी माझ्याकडे नाही, परंतु हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लाभ दिलेले आहेत. आता आपल्या शालेय ॲडमिशनचे म्हणजे 11वी 12वीचे ॲडमिशनचे दिवस आलेले आहेत. जातीचे प्रमाणपत्र असतील, असंख्य प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. मुख्यतः मोजणी, जमिनीची मोजणी आणि रस्ते हे एका दिवसात सुटणारे प्रश्न नाही. आता आमचा तहसीलदार बांधावर जायला लागलेला आहे, तलाठी त्या ठिकाणी जातो आहे, मंडळाधिकारी त्या ठिकाणी जातो आहेत, जिल्हाधिकारी महोदय, कालच जिल्हाधिकारी महोदयांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये SDO आणि तहसीलदार यांची बैठक घेतली. सविस्तर दिवसभर 8 ते 9 तास ती बैठक चालली. सविस्तर सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जेणेकरून लोकांच्या ज्या काय विविध प्रमाणपत्राच्या समस्या असतील किंवा शेतीविषयक समस्या असतील किंवा बँकेच्या कर्जाविषयी समस्या, मी भाषणामध्ये उल्लेख केला की बँकेची कर्ज तुम्ही जूनपर्यंत जास्तीत जास्त कर्ज घेतले पाहिजे. जर तुम्ही कर्ज त्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देणार असाल त्या कर्जाचा उपयोग नाही, मग त्याला सावकाराकडे जायला लागेल. त्यामुळे आमच्या यंत्रणेने सुद्धा आणि बँकेच्या यंत्रणेने सुद्धा यामध्ये लवकरात लवकर कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सबळ केलं पाहिजे, असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न, आपण नागरिकांना, शेतकऱ्यांना या शिबिरामार्फत काय आव्हान करणार? माननीय मुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय यांनी मागच्या 1 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आमूलाग्र असे बदल केलेले आहेत आणि बदल हे मंत्रालयात केवळ त्या ठिकाणी फीडबॅकने केलेलं नाही, ग्रामीण स्तरावरचा फीडबॅक, गावातला फीडबॅक, महसूल मंत्री महोदयांचे दौरे असतात त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना ते फीडबॅक विचारतात की हे का झालं नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.